टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, अर्थमंत्र्यांची घोषणा। नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न याही वर्षी करमुक्त। वर्षानुवर्ष प्रलंबित 25,000पर्यंतचे विवादित करदावे निकाली काढण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा। किरकोळ रकमांच्या टॅक्स रिमांड मागे घेतल्यानं तब्बल 1 कोटी करदात्यांना दिलासा। भारताला 2047 पर्यंत विकसित देश करण्याचं सरकारचं लक्ष्य। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। ...2014 पूर्वीची आर्थिक दुरवस्था सभागृहामध्ये श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून मांडण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा। मोदी सरकारनं देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा। अर्थसंकल्पातून राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 15,000 कोटींहून जास्त निधी। रेल्वे मार्ग विस्तार, रेल्वे मार्गिका यासह विकास प्रकल्पांसह मुंबईकरांसाठी नव्या एसी आणि नॉन एसी लोकल्स। पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद, तर राज्यांना 75,000 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार। ...40,000 सामान्य बोगी वंदे भारतमध्ये परिवर्तित करणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। विमानतळांची संख्या 149 पर्यंत नेणार। अर्थसंकल्पातून मोदी सरकारनं सर्वसामान्यांना टोपी घातली। उद्धव ठाकरेंची टीका। भ्रष्टाचारांना क्लीन चिट ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा टोला। घरी बसलेल्यांना जनता घरीच बसवणार, देशात फक्त मोदी की गॅरंटी चालले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। ठाकरे रायगड दौऱ्यावर असताना भाजपचा ठाकरेंना धक्का। तब्बल 25 वर्ष ठाकरे गटाचे आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार रोहित पवारांची दुपारी 1 वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी। प्रतिभा पवारांसह वडील राजेंद्र पवार आणि पत्नीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित। पेटीएमशी लिंक असलेले फास्टॅग बॅलन्स संपेपर्यंत वापरता येणार। व्यापाऱ्यांकडील साऊंड बॉक्स सुद्धा सुरू राहणार। आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।